आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी राष्ट्रवादीतील अनेक वरिष्ठ नेते आग्रही असल्याने त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील. आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना आम्ही नेमकं काय करायचं आहे तशा संदर्भातली लाईन देऊ आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. आत्ता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.